तर युद्धामुळे आखातात होणारी फळांची निर्यातही ठप्प आहे। त्यामुळे निर्यात न झालेली फळं स्थानिक बाजारात विक्रीसाठी दाखल झाली आहेत। वाशी एपीएमसी बाहेर फळांचे शेकडो ट्रक उभे आहेत। या ट्रकमधली फळं अतिशय स्वस्तात विकली जात आहेत। आणि याच युद्धाचा फटका भंडारा जिल्ह्यातनं आखाती देशात निर्यात होणाऱ्या तांदळाला देखील बसलाय। 13 दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धामुळे तांदळाची निर्यात थांबली आहे। दररोज होणाऱ्या 180 मेट्रिक टन निर्यातीवर आता सुमारे 3,60,000 रुपयांचा अतिरिक्त बोजा वाढलाय। त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे। तर सोलापुरातला महालक्ष्मी महिला पापड उद्योगाच्या माध्यमातून तब्बल 2 कोटी रुपयांचे पापड तयार करण्यात आले आहेत। मात्र युद्धजन्य स्थितीमुळे पापड गोडाऊनमध्येच पडून आहेत। या पापड उद्योग समूहाच्या माध्यमातून जवळपास 6,000 महिला काम करतात। रमजान महिन्यात आखाती देशातनं विशेषतः दुबईतनं मोठी मागणी पापडाला येत असते। त्यामुळे काही व्यापाऱ्यांनी आधीच ऑर्डर दिली होती। त्यामुळे जवळपास 2 कोटींचे पापड हे पॅकिंग करून तयार आहेत। मात्र युद्धामुळे एक्सपोर्ट बंद आहे। त्यामुळे एक्सपोर्टर आता फोनही उचलायला तयार नाहीयेत। या कोट्यवधी रुपयांच्या पापडांचं करायचं काय असा प्रश्न आता उद्योगासमोर आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।